पीक पाहणी करता इथं आलेलो आहोत। या शेतामध्ये 2 एकर क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड केलेली आहे। चालू वर्षात एवढा भरपूर प्रमाणात पाऊस झाला, त्या पावसामुळे बऱ्याचशा शेतामध्ये कपाशीची वाढ होऊ शकली नाही, कपाशीचा पूर्ण विकास होऊ शकला नाही। अशा परिस्थितीत जे रेक्स बोटॅनिक्स कंपनीने जे बाजारात प्युरेक्स नॅनो 10, 26, 26, 20, 20, 12, 32, 16 असे घटक जे आणलेले आहेत, त्या खताच्या माध्यमातून रेक्स बोटॅनिक्सचे जे खतं आहेत हे या शेतामध्ये वापरलेले आहेत। अवघ्या या शेतामध्ये आतापर्यंत 2 फवारण्या केलेल्या आहेत, कारण की पाऊस एवढा चालू होता की त्याच्यामध्ये खत देणं किंवा फवारणी करणं हे शक्य नव्हतं। तर आज आपण परिस्थिती पाहतोय की या शेतामध्ये फक्त 2 फवारणी केलेल्या आहेत। तर गोपाळभाऊ ताले मी यांना विनंती करतो की शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावं किंवा नवीन तंत्रज्ञान बाजारामध्ये आलं आणि त्या नवीन तंत्रज्ञानाचा किती प्रमाणात शेतकऱ्यांना किंवा स्वतःला किती फायदा झाला हे तुमच्यापुढे समक्ष मिळालेला पीक पाहणी करता इथं आलेलो आहोत। या शेतामध्ये 2 एकर क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड सांगतील। या शेतामध्ये लागवड केल्यानंतर साधारण 20 ते 25 दिवसाच्या नंतर एक पहिली फवारणी 20-20-20 अधिक PE म्हणजे ट्रेस एलिमेंट असलेलं लिक्विड खत या शेतामध्ये वापरलेलं आहे। सोबत कायनेज नावाचं एक ऑर्गॅनिक कार्बन असलेलं एक तो कायनेज हा वापरलेला आहे आणि दुसऱ्या फवारणीमध्ये सिलिकियर सोबत 12-32-16 असं लिक्विड खत वापरलेलं आहे। रेक्स कंपनीचे वापरलेल्या खताचा फायदा तुम्हाला समक्ष डोळ्यापुढे आहे आणि शेतकरी तुमच्यापुढे 2 शब्द सांगतील अशी मी विनंती करतो। गोपाळ भाऊ, मी तुम्हाला हेच विचारू इच्छितो की शेतकऱ्यांना ज्या गोष्टीचा अत्यंत आवश्यकता आहे, काळाची बदलण्याची गरज आहे, त्या माध्यमातून आपण जे रेक्स बोटॅनिकचे लिक्विड खतं बाजारात आणलेले आहेत, तर आपण तिथं 2 फवारणी केलेली आहेत, तर 2 फवारणी कुठल्या अवस्थेत असताना आपण केली आणि तुम्हाला काय फायदा मिळाला, तर आपण थोडंसं सविस्तर सांगा अशी मी तुम्हाला विनंती करतो। नमस्कार, माझे नाव गोपाळ रामकृष्ण ताले, राहणार तुलंगाखोरी, तालुका पातूर, जिल्हा अकोला। माझे हे 1.5 एकर क्षेत्र आहे। याच्यामध्ये मी 1 एकरावरती याचा 20-20 आणि सोबत कायनेज याचा स्प्रे घेतला होता पहिला, आणि नंतर दुसरा स्प्रे घेतला त्याच्यामध्ये सिलिकेर आणि 12-32 हे वापरलं। आणि यावेळी सतत पाऊस चालू असल्यामुळे याला खत पण देता आलं नाही आणि सोबत याच्यावर स्प्रेमध्येच मी घेतला आणि याचा मला खूप फायदा आला। बाकी शेतकऱ्यांनी पण याचा वापर करावा। तिकडून 2 ओळीमध्ये मी स्प्रे घेतला नाही, तेही तुम्ही पाहू शकता। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या झाडाची परिस्थिती पाहू शकता। निव्वळ अवघ्या 2 स्प्रेमध्ये वेळेवर मार्गदर्शन मिळालं आणि वेळेवर ज्या खताची आवश्यकता होती असं खत वापरल्यामुळे तुम्ही बोंडाची साईज, सिरीज वगैरे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळत आहेत। आपल्या शेतात सुद्धा ज्या काही अडचणी आहेत, तर आमच्या टेक्निशियन किंवा मला डायरेक्ट संपर्क साधून आम्ही तुम्हाला या खताविषयी पूर्ण मार्गदर्शन देऊ शकतो। तुम्ही या सर्व मिळालेल्या संधीचा लाभ करून घ्यावा। शिवाय पुढच्या काळाची गरज या हेतूने तुम्ही ह्या प्रोडक्ट वापरणं आतापासून जर समजा आपण सुरू केलं तर पुढे काळाची गरज म्हणून आपण त्याची पूर्तता करू शकतो, कारण की खत मिळणे कठीण होणार आहे। खताचे भाव खूप झालेले आहेत, शेतकऱ्याला परवडत नाही। आज हे कमी खर्चात एक चांगलं उत्पन्न या शेतामध्ये पाहायला भेटत आहे, असं सर्व ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी आम्ही हा आपले या शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला व्हिडिओ सादर करीत आहे।